आपल्याला इंडिकेट करण्यासाठी म्हणजे आपत्ती व्यवस्थापन मध्ये हा प्रोजेक्ट मोडला जातो हा आणि हा बचत मध्ये पाण्याची बचत करणे। तर काय होते जेव्हा आपण घरामध्ये जे टंकी लावलेली असते ते आपल्याला कल्पना नसते की पाणी किती आहे आणि कधी कळतं आपल्याला जेव्हा पाणी सांडते खाली तेव्हा आपल्याला कल्पना येते की टंकी भरलेली आहे आणि आपल्याला आता मोटर बंद करायची आहे। पण यामध्ये आपण काय केलेलं आहे की टंकी किती भरत आहे आणि भरल्यानंतर भरायच्या अगोदर ते आपल्याला इंडिकेट करेल की तुमची टंकी भरलेली आहे, मोटर बंद करा। किती पाणी पाण्याची बचत होईल तर पाणी सांडणारच नाही ना। यामध्ये आपण मोटर बंद केल्यानंतर पाणी सांडणार नाही। आता काय होईल, दिवसभर आपण पाणी घरामध्ये यूज करणार, घरामध्ये म्हणा किंवा फॅक्टरीमध्ये म्हणा कुठे यूज करणार। यूज केल्यानंतर आपल्या टंकीमध्ये पाणी किती आहे तुम्ही सांगू शकता? नाही सांगू शकत। पण आपण इथं एक पॅनल बटन चालू केलं की इथे लावलेलं आहे, आपण लाईट लावलेली आहे, लाईट लावलेले ते लाईटवर कळून जाईल की आपल्याकडे पाणी 60% आहे, 40% आहे, 20% आहे की टंकी पूर्ण खाली आहे। ते आपल्याला तिथे लक्षात येईल। पर्सेंट वरून आपण हे बी ठरवू शकतो ना किती म्हणजे हे असेल पाणी, त्याच्यात किती लिटर असेल ते बी काढू शकतो आणि आपल्या वापरानुसार आपण त्याला म्हणजे यूज करू शकतो। एवढं पाणी आहे, लाईन नाही, दिवसाला आपण किती लिटर पाणी वापरतो ते समजून जाईल, कळेल। कंपनी किती लिटर पाणी वापरते दिवसाला ते बी कळेल। बरोबर आहे। आणि हा तर झाला याचा वॉटर लेवल सेन्सर। आता हा जो महापुरुष आहे फ्लुडिंग काम पण अलार्म प्रोजेक्ट आणि रिव्हरचा, तर यामध्ये जेव्हा पाण्याची लेवल वाढेल त्यावेळेस आपल्याला त्या सोसायटीला म्हणा किंवा गावातील लोकांना म्हणा किंवा जे डॅम असतात डॅमवर पण हा प्रोजेक्ट लागू शकतो की डॅमवर जेव्हा पाण्याची पातळी वाढते त्यावेळेस आपल्याला इंडिकेट होतं, अरे बाबा तुझी लेवल वाढलेली आहे, तू एक तर सोड, नाहीतर लोकांना इथे सोसायटी लोकांना ते आतमध्ये पुरामध्ये जातात नाही पाणी जास्त नाही, कमी आहे, निघून जाईल गाडी, नाही पाण्याची लेवल जास्त आहे बाबा, तू वाहून जाशील। तर याकरिता हा पण प्रोजेक्ट आपण केलेला आहे। तर डेमो देऊ ठीक आहे। हा पॅनल आहे, हा पॅनलचं बटन आपल्याला चालू करायचं आहे, ऑलरेडी चालू आहे। ठीक आहे, आपण मोटर चालू करणार, मोटरसाठी इथे आपण सगळं लावलेलं आहे बॅटरी वगैरे। तर यामध्ये आता हा आपला विहीर हा विहीर आहे, ही विहीर आहे, तर विहीरमध्ये आपण पाणी टाकलेलं आहे। ठीक आहे, जसं जसं आता टंकी भरेल ना तसं तसं पर्सेंटेज 20% आपली टंकी भरलेली आहे, 20% टंकी भरली। त्यानंतर 40% लागणार, 40% भरली। आपण हा आपल्या हॉलमध्ये जर असला लावू शकतो। हा हॉलमध्ये आपला इंडिकेटर राहील। आपली टंकी जर 5व्या 6व्या माळ्यावर असली 60% भरली। आपण घरी बसून आपली टंकी किती भरत आहे हे पाहू शकतो। हॉल मधून 80% भरली, 80% भरलेली आहे। 100% भरली। 100% आणि ग्रीन सिग्नल आणि अलार्म प्रश्नच नाही। आता आपण वापर करणार आहे बरोबर, घरामध्ये वापर करू। वापर केला, कमी झालं चला। हाच पाणी सर आपल्याला कुठे वापरायचं आहे, याच्यासाठी वापरायचं। ठीक आहे, म्हणून इथूनच कनेक्शन आपण दुसरी बॅटरी दुसरी मोटर लावलेली आहे यामध्ये। ठीक आहे, तर काय करायचं, हा दुसरा एक बटन आहे, हा इकडे करायचा, बटन दुसरे आहे, दोन हा एकच बटन आहे ते याच्यावर चालू होते, फक्त हा बटन चालू बंद करायचा आहे तुम्हाला। इकडे केलं तर यासाठी चालू होईल आणि इकडे केलं तर यासाठी चालू होईल। तुम्हाला काय करायचंय, पहिल्यांदा जेव्हा आपण हे दाखवणार त्यावेळेस इकडे